नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की मिरचीला किंवा कापूस पिकाला किंवा इतर कोणत्याही भाजीपाला पिकाला आपण 5 टॉनिक जे फवारू शकतो, जे टॉपचे 5 टॉनिक आहेत, आपण त्याची माहिती पाहणार आहोत. टॉनिक फवारल्याने फुलधारणा ही चांगल्या प्रकारे होते आणि फुलगळ सुद्धा थांबते. तर आपण याची 5 टॉनिकची माहिती पाहणार आहोत. जर आपण या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर नंबर 1 आहे मित्रांनो ॲम्बिशन, हे की बाहेर कंपनीचं आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य 3 घटक आहेत: अमिनो ऍसिड, फुल्विक ऍसिड आणि एन्झाईम्स. या तिन्ही घटकामुळे झाडांची वाढ व्यवस्थित होते, फुलधारणा सुद्धा व्यवस्थित होते आणि फुलगळ सुद्धा थांबते. नंबर 2 आहे मित्रांनो इसाबिन, जे की सिजेंटा कंपनीचा आहे आणि त्याने झाडांची वाढ चांगली होते, फुलगळ सुद्धा फुलधारणा व्यवस्थित होते आणि फुलगळ होत नाही. आणि त्याच्यामध्ये अमिनो जे ऍसिड आहे ते 62.5% इतक्या प्रमाणात आहे मित्रांनो. हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं टॉनिक आहे. आणि नंबर 3 आहे मित्रांनो कॉन्टिस, हे सुद्धा सिजेंटा कंपनीचं आहे आणि सुद्धा झाडांची पोषक तत्वे ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आहेत आणि ह्याच्या सुद्धा अमिनो ऍसिड आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा टॉनिक चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोगी पडणार आहे. नंबर 4 आहे मित्रांनो फंटॅक प्लस, ह्याच्या सुद्धा अमिनो ऍसिड आहेत आणि या टॉनिक मुळे जर आपण जास्त म्हणजे जर फवारलं त्याच्यामुळे फुलधारणा जे व्यवस्थित होते, फुलगळ थांबते आणि जास्त प्रमाणात जे फुलधारणा आहे ते चांगल्या प्रकारे या फंटॅक प्लस मुळे होणार आहे. आणि नंबर 5 आहे मित्रांनो बायोविटा एक्स. बायोविटा एक्स हे समुद्री शैवालापासून बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे 17 मायक्रोन्यूट्रिएंट आहेत तेच आपल्या वनस्पतीला, आपल्या मिरचीला किंवा कापसाला खूप चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदा होणार आहे. त्याने सुद्धा फुलधारणा व्यवस्थित होते आणि झाडाची वाढ व्यवस्थित होते. आणि खास म्हणलं तर त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण आहे जे व्यवस्थित होतं. 17 मायक्रोन्यूट्रिएंट आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही कोणता टॉनिक वापरला आहे आणि कोणता रिझल्ट तुम्हाला भारी वाटतोय, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. धन्यवाद.